आवाज महाराष्ट्राचा। चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला तेलंगणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे। यापूर्वी अल्लू अर्जुनला हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी पुष्पा 2 चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन याला आज दुपारी अटक केली। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर एक मुलगा बेशुद्ध झाला होता। अल्लूच्या वकिलाने बचावा शाहरुखच्या चित्रपट रईस प्रकरणाचा उल्लेख केला होता आणि तो म्हणाला, खान यांनी गुजरातमध्ये प्रचारादरम्यान गर्दीत टी-शर्ट फेकल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्यानंतर त्याच्यावर निर्दोष हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता। गुजरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने शाहरुख खानला दिलासा दिल्याचं वकिलाने सांगितलं। न्यायालयाने असं आढळून आलेलं आहे की अशा प्रकरणांमध्ये आरोप टिकून राहतात तर अभिनेत्याच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या कृतींमुळे मृत्यू झाला असेल तरच। सुनावणीत अल्लू अर्जुनच्या वकिलाने दावा केला की अभिनेत्याची अटक केवळ खळबळ उडवण्यासाठी होती, परंतु त्याची गरज नाही। अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही। अल्लू अर्जुनने आपल्या विरोधात दाखल केलेला खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी अल्लू अर्जुन कोणत्याही प्रकारे जबाबदार नसल्याचं सांगण्यात आलंय। अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमने महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केलाय। अभिनेत्याने पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि 25 लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलंय, तर दुसरीकडे महिलेच्या पतीने केस मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पोलिसांना कळवून सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली होती। हैदराबादच्या संध्या थिएटर आणि पोलीस प्रशासन यांच्यात अभिनेता अल्लू अर्जुनच्या आगमनाबाबत थिएटर व्यवस्थापनाने दावा केला आहे की त्यांनी अभिनेत्याच्या आगमनाच्या 2 दिवस आधी पोलिसांना माहिती दिली होती आणि सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली होती। थिएटर व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की पुष्पा 2 च्या प्रमोशन दरम्यान त्यांनी अल्लू अर्जुनच्या येण्याबाबत पोलिसांना लेखी कळवलं होतं। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।